घडून त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व विधानसभेचे माझे सहकारी आमदार विनोद निकोले आमचे सर्व सहकारी आम्ही इथे उपस्थित आहोत। सर्व स्थानिक भूमिपुत्र इथे उपस्थित आहेत आणि शासनाने ज्या पद्धतीने इथल्या भूमिपुत्रांची मुस्कटदाबी करून गावोगावी पोलीस यंत्रणा उभारून अनेक नाके वाडे वस्तीचे रस्ते अडवून लोकांना इथे रोखलेला आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आज गुजरात तिकडे बुडत असताना मोदीजी या ठिकाणी येऊन हे उद्घाटनाचा घाट घालतायत, ते अतिशय निंदनीय आहे आणि या भागातील जनतेला उद्ध्वस्त करण्याचा घाट या वाढवण बंदराच्या या भूमिपुत्रामुळे घातला जातोय। याचा निषेध आम्ही करतोय, परंतु आज जरी उद्घाटन केलं तरी हे वाढवण बंदर आम्ही होऊ देणार नाही। मोदीजी आज इथं प्रचंड फौजफाटा घेऊन आलेले आहेत, 10-15 हजार पोलीस घेऊन आलेले आहेत, उद्घाटन करतील। उद्या काम करताना त्यांना काम या ठिकाणी करायचं आहे, ते आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार आम्ही आजच्या दिवशी करतोय आणि 100% आमची जिद्द आहे, वाढवण बंदर रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। धन्यवाद। आणि मग असं जर केलं तर तो काय त्यानंतर हा कार्यक्रम त्यांना करून न्यायचा आहे। लोकांचा विरोध 100% आहे, लोकांची याची इच्छा नाही, परंतु ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, MPW असेल यांना सांगितलं गेलंय की तुम्ही माणसं गाड्या घेऊन माणसं आणा, सगळी सरकारी व्यवस्था आहे। सरकारी पैशाचा जोडाचा आपण नेहमी बघतोच, आजही तो 50 कोटी सांगितले पण 100 कोटी असेल। त्यामुळं त्यांच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं दाखवायचे जात वेगळे काही वेगळे असतात, त्यामुळं लोकांची मुस्कटदाबी करून होणार हे वाढवण बंदर हे सर्वसामान्यांच्या हिताला बाधक आहे, ते आम्ही होऊ देणार नाही। त्यासाठी 100% ते खरं आहे। अत्यंत जबाबदारीने एक आमदार म्हणून मी हे माझं विधान करत आहे। प्रत्येक एका सरकारी कर्मचाऱ्याला 2-2 बसेस 100-100 लोक आणण्याचं